नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पुरणाचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे। डाळीला छान स्वच्छ 3 वेळानं आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तीन वेळा धुवायचं आणि मग त्यानंतर ती कुकरमध्ये आपल्याला शिजवायला टाकायची आहे। पूर्ण टाकून घ्यायची। अशा प्रकारे पुरण बनवानं खूप छान पेढ्यासारखं पुरण तयार होतं। आता पाणी टाकायचं। पाणी थोडं जास्तही झालं तरी चालतं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान डाळ नाही का 4 शिट्या येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। बघा डाळ आपली शिजलेली आहे। तर बघूया आपण। बघा छान अशी प्लेन एकदम हाताने होत आहे अशी छान शिजलेली आहे। अशी शिजवायची। समजा शिजली नाही तर पुन्हा गॅसवर मांडायचं आणि छान शिजवून घ्यायची, तेव्हाच पेढ्यासारखं पुरण तयार होतं। आता मी हे काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचं। व्यवस्थित वाटायचं आहे। बघा पाणी बरोबर झालेलं आहे। थोडं जास्त झालं की चाळणीत काढून घ्यायची डाळ आणि पाणी गळू द्यायचं। बघा मी वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे वाटायचं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यातनं 1 चम्मच तूप घातलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला ही वाटलेली डाळ त्यात टाकायची आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं। ही थोडीफार परतल्यानंतरच आपल्याला यात साखर घालायची। अगोदर हिलाच निव्वळ साखर न घालताच परतायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला थोडं मिक्स करायला थोडं म्हणजे व्यवस्थित मिक्स होत नाही। जसं जसं ते तूप त्यात मिक्स होतं तर बघा छान ही भाजल्या गेली आहे, साधारण झालेली आहे। आता या वेळेला साखर घालायची। अर्ध्या प्रमाणात भाजल्या गेली तेव्हा त्यातनं साखर घालायची। साखर घातल्यानंतर मिश्रण थोडं सैल होतं आणि ढवळत राहायचं। जाड बुडाचीच कढई घ्यायची। बघा आता हे मिश्रण थोडं सैल झालेलं आहे। असंच परतत राहायचं म्हणजे अगदी पेढ्यासारखं पुरण तयार होतं आणि बनवायला अगदी सोपी, बिलकुल काहीच झंझट नाही। बघा छान आता हे मिक्स झालेलं आहे। अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे। मी वेलची पूड आणि जायफळ किसून घेतलेलं ते टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। आता रेडी झालेलं आहे। आता मी हे अर्ध पुरण ठेवून दिलं आणि थोडंसं काढून घेतलेलं आहे। आता याचे आपण गोळे करून घ्यायचे। मी 11 गोळे करून घेतलेले आहे। कणिक मी भिजवून घेतलेली आहे। 2 वाटी कणिक घेतलेली आहे। त्यातनं 2 चमचे रवा टाकलेला आहे आणि 1 चम्मच तूप टाकलेलं आहे मळून घेतलेली आहे कणिक छान मी। अशा प्रकारे कणिक मळायची म्हणजे ह्यांची पाती इतकी छान खुसखुशीत होते आणि मोदक खायला खूप छान लागतात। आणि एक गोळा घ्यायचा आणि याची मोठी पाती अशी गोल बेलून घ्यायची, पोळीप्रमाणेच बेलायची। मी थोडं घोळण लावून घेते आणि बेलायचं। घोळण लावलं तरी चालतं असं काही नाही। कोणी घोळण लावत नाही, परंतु घोळण लावल्याने कसं आपल्याला बेलायला सहज जातं। आणि मग मी असं एक झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्याने असं एकसारखे हे कापून घेतलेले आहे पात्या, म्हणजे कसे सारखे मोदक होतात। आणि बाकीचं काढून घ्यायचं आणि हे पात्या मी काढून एका ताटामध्ये ठेवून घेतलेले आहे। आता एक पाती घ्यायची आणि तिला थोडं आकार देऊन द्यायचं असं
थोडं बेलून घ्यायचं. नाही बेललं तरी चालतं, परंतु ना मला असं बेलून छान म्हणजे कसं त्या मोदकाला ना असं गोल राऊंड द्यायचा आहे आपल्याला, तर तो छान येतो. असं पकडून व्यवस्थित त्याच्यावर गोळ्या ठेवायचा आणि मग त्याचं सगळे टोकं असे जवळ करायचे आणि ते फिरवायचं. म्हणजे बघा असा गोल छान राऊंड येतो आणि मोदक ना दिसायला इतके सुरेख दिसतात ना, खूपच छान. असं थोडं बेललं की त्याची टोकं ना आपल्याला सहज फिरवता येतात. बेलून घ्यायचं. मी अजून एक बनवून दाखविते. बघा या प्रकारे असं जमा करायचं आणि असं उलटं केलं की सगळं पाती आपली अशी जवळ येते आणि मग तिला धरायचं आणि असं छान असं फिरवून घ्यायचं. म्हणजे दिसायला बघा किती सुरेख असा मोदक तयार होतो. अशा प्रकारे मी सर्व मोदक भरून घेते. भरून घेतलेले आहे. बघा छान 11 मोदक भरून घेतलेले आहे मी. आता गॅसवरनं मी कढई ठेवलेली आहे. त्यात मी तेलच गरम केलेलं आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता आणि मोदक आपल्याला त्यात सोडायचे आहे आणि मग ना त्यांचा देठाकडला भागही छान पलटवून घ्यायचा. म्हणजे देठही शिजले पाहिजे. अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आणि हे मोदक ना थोडे लालसरच तळायचे. म्हणजे खायला ना इतके चविष्ट लागतात आणि तळल्या पण छान जातं. आणि मीडियम हीटवरच तळायचे म्हणजे आतूनही छान तळल्या जातात ते. बघा मी आता हे ना एक एक करून काढून घेते. एका प्लेटमध्ये. खायला खूप चविष्ट बनतात. अशा प्रकारे ना एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा. बघा मी काढून घेतलेलं आहे. बघा किती छान याचं ना राऊंड आलेला आहे याला. आता मी ना अजून टाकून घेते. माझी कढई ना थोडी छोटी आहे त्यामुळे ना मी थोडे 3-3च टाकत आहे. मोठी कढईत केले की एका वेळेला जास्त पण तळता येतात. आता याला ना पलटवून घ्यायचे म्हणजे यांचे ना देठ पण असे छान शिजले पाहिजे म्हणून. तेल किंवा तूप तुम्ही जास्त टाकलं कढई भरून, समजा अर्धी कढई वगैरे, तर हे छान भिजून जातात आणि तळायला सोपी जातात. मी थोडं कमी टाकलं आहे त्यामुळे मला आता हे पलटवावं लागतात. बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे. मी पूर्ण अशाच प्रकारे तळून घेतलेले आहे. बघा सर्व तळून झालेले आहे. मी 11 मोदक तळून घेतलेले आहे. खूपच छान असे वरून ते इतके कुरकुरीत झालेले आहे आणि आतून तर इतके पेढ्यांसारखे मऊ. अगदी. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.